मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। आज जरांगेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आज बीडमधून जरांगेंचं आंदोलन, त्यांचा मोर्चा अहमदनगरमध्ये पोहोचलाय। आरक्षण पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केलाय। जरांगेंची पदयात्रा थोड्याच वेळात पाथर्डीत पोहोचेल। कालपासून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आरक्षण पदयात्रेत मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले आहेत। ठिकठिकाणी त्यांचं भव्य स्वागत केलं जात आहे। आज जरांगेंचा मुक्काम हा अहमदनगर जिल्ह्यातील बाराबाभळी इथे असणार आहे। तर जरांगेंनी यावेळी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। पहिले गेलं 100% आरक्षण मिळालं, त्याशिवाय वापस फिरत नाही म्हणजे नाही। आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी 25 ला सकाळी सगळ्यांनी मुंबईकडे निघा, कारण तुम्ही 25 ला जर सकाळी निघालात तर 25 ला संध्याकाळी वाशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मुंबईत येत आहे। तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं निघा, कारण मराठ्यांची शक्ती एकदा या देशाला कळू द्या। याच्यात तोडगा कसा काढता येईल, याच्यात सामंजस्याची भूमिका गुढीनं मार्ग कसा काढता येईल, कारण सत्ता येत असती जात असती, परंतु माणसाच्या मनात जर एखादा माणूस बसला जनतेच्या, तर तो कायमचा मनातून उतरत असतो। त्यासाठी यातून तोडगा कसा काढायचा याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत। कारण त्यांना आणखीन सांगतो आम्ही रस्त्यानं जरी कमी असलो तिथं कमी नाहीत, काल 10-15 लाख लोक होते, परंतु आम्ही काल लोकांना वापससुद्धा लावलं की आपण येऊ नका आता गेवरायच्या पुढं। आम्ही 26 ला तोडगे काढा 26च्या आत, कारण तुम्ही जे म्हणताय ना संविधान हातात घ्यायचं नाही, 26 ला मराठी मुंबईतून माघार येणार, कारण प्रत्येक गल्लीत असणार आहेत। माघारी पाठवणार कोणाला तुम्ही? आम्ही म्हणल्यावर जमन का तुम्ही मुंबईत येऊ नका? मुंबईत येऊ नका म्हणजे ही कोणची पद्धत आहे, ही कोणची भाषा आहे? मुंबईत येऊ नका म्हणजे काय भाषा आहे? दादागिरी? ओ कोण हे बघा, दादागिरीची भाषा नाही। मुंबईत येऊ नका म्हणजे काय? आम्ही म्हणलो का तुम्ही मुंबईत काय करता? पिढाना फार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी, नाही यायला पाहिजे का? अहो नशीबवान आहेत तुम्ही, आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात। आजकाल असे लोक आहेत, एकदा जर काम झालं ना म्हणते जाऊ दे, काय उपकार नाही केला। हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडोनं मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहेत। आणि का देऊ नये तुम्ही? माझा साधा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।